लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही. पण आम्ही काय म्हणतो आहोत, आम्ही कोणाची भांडण करत नाही. हे जरांगे जे आहे चुकाळ नेते, हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळं ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस जे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. कोणाला शिवाय शाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. तो नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढं प्रचंड त्याला मारला, त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागला. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे, आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलोय. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत. ठीक आहे, काही बोलतात ते. या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवता, तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू जाणून घेणं अपेक्षित होतं. कोणाची? विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असती तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असती. आणि ही बाजू सगळं सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो, आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले, जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेव्हिट होती आपली काय त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची, कारण आमचे समाज गरीब आहे, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत, आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्या सुद्धा आता बोलायला लागतील. बघू काय होत आहे ते.